आत्ताच्या आत्ता निघून ये तिकडून, समजलं? अहो पण आपली दासी मनोरमा काही कामाची नाहीये शुंभा. दैत्यमाता, आम्ही केवळ तिचं नाव सुचवलं होतं, पण आपण तर आपली सगळी आयुध तिला देऊन बसलात. कधी कुठली कुपी दे, कुठलं चूर्ण दे. आपला तर आमच्यापेक्षा तिच्यावरच जास्त भरवसा आहे, हो ना? कधी कधी बलाढ्य असुरही करू शकत नाही असं काम एखादा साधा मनुष्य करून जातो. म्हणून अपेक्षा ठेवल्या होत्या आम्ही तिच्याकडून. तिचा विषय सोडून द्या. आता पुढे काय पावलं टाकायची यावर लक्ष केंद्रित करायची गरज आहे. ती जगदंबा काहीही झालं तरी हातातून निसटता कामा नये. मनोरमाने जी माहिती काढली आहे त्यावरून आधीच्या रिपुंनी काय चुका केल्या हे आपल्याला समजलं. आता जगदंबावर पुढचा वार जास्त तयारीने करायचा. पुढचा वार म्हणजे? आता वेळ आली आहे पुढचा रिपू पाठवणे. आता इथं मंदिर कुठं झालंय? ए चुप, हट हट हट, शू! अहो मनोरमा काकी, तुम्ही इथं ह्या खड्ड्यात काय करताय? तपश्चर्या वगैरे करताय काय? अरे शुक शुक, काय काय थट्टा करतो का काय मोठ्या माणसाची? खड्ड्यात कोणतं पश्चार करत बसतं का? अरे मला मला बाहेर काढ. थांबा हा, मी बघतो काय करता येते ते. बघ बघ बाबा, मला बाहेर काढ पहिला. इथं उंदीर कुठून आले? शू! काकी ही काठी पकडा. ह्या काठीनं बाहेर यायला जमते का बघा. आई 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 ग मेले. आई आई ग. अहो काकी, त्यो बघा उंदीर तुमच्या पायाशी. काकी तुम्ही इथून पळा, त्या झाडापाशी जावा. मी उंदरासनी पळवतो बघा. बघ, मी माझं काम केले. आता पुढचं काम तुझं. ती त्या झाडापाशी गेल्या, बघ आता तूच. तमाशा कुठून आला? आज संकट काही संपतच नाहीयेत. ह्याला म्हणतात जसं करावं तसं भरावं.
तिथीमातेचं म्हणणं योग्य आहे. कुठला तरी विचित्र दृष्टांत झाला म्हणून माघार घेणं योग्य नाही. तुळजाला प्राप्त करून असुर कुळाचा उद्धार साधायचा असेल तर पुढचा रिपू जागृत करायलाच हवा. इतक्या शक्तिशाली रिपूला जागृत करायचं तर आहुती तितकीच प्रखर हवी. यावेळी या यज्ञाच्या आहुतीत मला स्वतःला अर्पण करावं लागेल. गणपत कुठे गेला हा? दिसतच नाहीये. गणपत 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 कुठे? अग तू गेला. गेला म्हणजे कुठे गेला? अग तो म्हणला मी माझ्या आई बाबाच्या घरी जातो. सकाळी लवकर जातो म्हणजे वेळेत पोचल. अहो पण असा कसा गेला? मला भेटलाच नाही. तुम्ही त्याला एकट्याला कसं पाठवलं? अग एकटा नाही गेला. नंदलाल भाऊ आले होते सकाळीच. ते त्याला ओळखतात म्हणे. ते म्हणले मी पोचवतो त्याला त्याच्या घरी. मग त्यांच्या बरोबर गेला. ते कसं काय त्याला ओळखतात? गणपतचे वडील नंदलाल भाऊंचे गुरु होते. आता तुला नाही का पाठवलं होतं काकाच्या घरी नंदलाल भाऊन बरोबर, तसंच याला नंदलाल भाऊन बरोबर पाठवलं. बाबा त्यांना नंदलाल म्हणून ओळखतात. ते नंदी महाराज आहेत. त्यांचे गुरु म्हणजे महादेव. आणि बाबा तर म्हणाले की गणपतचे वडील म्हणजे नंदी महाराजांचे गुरु, म्हणजे हा गणपत. हे घे दुर्वा खा, म्हणजे तुला बरं वाटेल. म्हणजे हा महादेवांचा गणपती तर. अगं मी त्याला म्हणलं होतं की आज देवळात कथाकथनाचा शेवटचा दिवस आहे, कथा ऐकून जा, तुला मजा होईल, आवडेल तुला. पण काय त्याला घाई होती कोणास ठाऊक, गेलाच निघून. गणपती ह्याच्यावरच रोज काहीतरी रीत होता. त्यानं मला कधीच दाखवलं नाही. आता बघते. माझं खरं रूप तू ओळखलंस, म्हणूनच या पत्रात काय लिहिले ते तुझ्यापर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे. मी इथे आलो तेव्हापासून तुला आई म्हणतोय, तुला चिडवण्यासाठी नाही, तर अगदी मनापासून. माझी आई पार्वती तुळजादेवीचं रूप घेऊन लोकांच्या कल्याणासाठी भूलोकावर आली. मग ती कवडी रूपाने अदृश्य झाली आणि आता ती योग निद्रेत आहे. तिच्या आठवणीने मी व्याकुळ झालो आणि तिला शोधत इथे आलो. तू तुळजाईचाच अंश आहे हे मला कळलं होतं. ती म्हणजे तू आणि तू म्हणजे ती. मला वाटलं होतं तू मला ओळखशील, पण तू ओळखलं नाहीस. ठीक आहे, तू मला गणू म्हणून हाक मारावीस एवढीच इच्छा होती, ती पूर्ण झाली. आता माझी जायची वेळ झाली आहे. माझ्या योग निद्रेतून बाहेर येईल तेव्हा तिला नक्की सांग की मला तिची खूप आठवण येते. ती कधी भेटेल माहीत नाही, पण आता तिची पुन्हा आठवण येईल ना, तेव्हा मी अस्वस्थ नाही होणार, कारण माझी आईच तुझ्या रूपात इथे भूलोकावर आहे. मी तिचं दर्शन कधीही घेऊ शकतो. तिनं मला गणू म्हटलं की मला माझ्या खऱ्या आईचीच भेट झाल्यासारखा आनंद होईल. मी तुला ओळखलं नाही, चुकलंच माझं. पण मला तुला भेटायचंय गणू. तू इथून निघून जायच्या आधी तुला भेटायचंय.
गणराय, तुम्ही ना फार चतुर आहात. का असं काय केलंय मी? मग काय, तुम्ही इथे असतानाच्या काळात मला मुद्दाम गावाच्या बाहेर राहायला लावलत ना. अहो मग दुसरं काय करू नंदी महाराज? तुमच्या बोटात ना काहीच राहत नाही बघा. तुम्ही या गावात राहत असता ना तर मी कोण आहे हे लगेच जगदंबाला जाऊन सांगितलं असतं. खरंय की नाही? हो, हे बाकी खरं आहे. म्हणूनच तुम्हाला काही दिवस गावाबाहेर राहण्याची आज्ञा करावी लागली मला. पण तुम्ही जिला भेटायला आलात तिला तुमचं खरं रूप न दाखवताच तुम्ही निघालात. निदान जाताना तरी भेट घेऊन निरोप देऊन गेला असतात. ज्या क्षणी ती स्वतःहून माझं खरं रूप ओळखेल त्या क्षणी आमची भेट होईल हे निश्चित. गणराय, जगदंबा देवी फार हुशार आहेत. त्या तुमचं खरं रूप नक्कीच ओळखतील. बघाच तुम्ही.